वेड हे प्रेमाचे भाग 3. कथालेखन अश्विनी ओगले. गेल्या भागात आपण पाहिले की प्रियाची मैत्रीण केतकी तिला समजावत असते आणि तितक्यात अमोल आणि विनय येतात. तिच्या रडण्याचे कारण विचारतात तेव्हा केतकी रागानेच म्हणते, तुम्ही इथून जा. आधी त्रास द्यायचा आणि वरवर काळजी दाखवायची. विनय आणि अमोल दोघे निघून जातात. त्यानंतर प्रिया केतकीला असं का म्हणालीस विचारते. अमोल विनयला सांगतो, प्रिया नक्कीच तुझ्यासाठी रडत होती आणि तुझ्या ठिकाणी आज प्रिया आहे आणि नेहाच्या ठिकाणी तू आहेस. फक्त 2 मिनिटं तिच्या ठिकाणी उभं राहून पहा. आणि तितक्यात पाठवून प्रिया आणि केतकी येतात. आता पाहू पुढे. प्रिया विनय आणि अमोलची माफी मागते आणि केतकीही त्या दोघांची माफी मागते. केतकी म्हणते, कामाचा प्रेशर असल्यामुळे मी हे सगळं बोलून गेले, त्यामुळे मला माफ करा. विनय आणि अमोल दोघे एकमेकांकडे पाहतात. विनय म्हणतो, काही हरकत नाही, इट्स ओके, आम्ही समजू शकतो. प्रिया आणि केतकी निघून जातात. विनय खूप पुढे आला होता. भूतकाळातील ते प्रेम मनाच्या कोपऱ्यात जपलं जरी असलं तरी त्या झालेल्या वेदना तो विसरू शकत नव्हता. तिची आठवण प्रत्येक क्षणी येत होती आणि त्यात प्रियाचं असं वागणं. त्याला स्वतःला कळत नव्हतं नक्की काय करावं. तो तिच्या मनातील भाव समजू शकत होता, पण तरीही मनात नेहा असल्यामुळे तो काहीही झालं तरी तिला त्याच्या आयुष्यात स्थान देऊ शकत नव्हता. ज्या क्षणी अमोल म्हणाला, तू 2 मिनिटं प्रियाला स्वतःच्या ठिकाणी ठेवून बघ, तेव्हा तुला कळेल, तेव्हा त्याला सारे 500 दिवस आठवले. किती आक्तिकता होती. नेहासाठी वेडावला होता. त्याला त्रास व्हायचा. कशातच लक्ष लागत नव्हतं. स्वतःचे स्वतंत्र आयुष्य आहे हे जणू विसरला. आणि प्रिया या सर्व परिस्थितीतून जात होती. त्याला माहित होतं वेदना काय असते, एकतर्फी प्रेम करणं काय असतं, ते दुःख लपवणं काय असतं. तो खूप हवालदिल झाला होता. त्याला आठवलं किती रडत राहायचा. तिच्या आठवणीत व्याकुळ व्हायचा. तिला फक्त पाहण्यासाठी तासनतास कॉलेजच्या कट्ट्यावर बसायचा. तिची एक झलक त्याच्यासाठी सुखावणारी असायची. ते गुलाबी दिवस कसे विसरणार होता. पण अमोल सारखा मित्र त्याच्या आयुष्यात असल्यामुळे तो खूप पुढे गेला. स्वतःचं शिक्षण पूर्ण करून चांगल्या हुद्द्यावर तो कामाला होता. आणि असं अचानक प्रियाचं प्रेम हे त्याच्यासाठी अनपेक्षित होतं. त्याला प्रियासाठी वाईट वाटत होतं. प्रियासाठी वाईट जरी वाटत असलं तरी तो हतबल झाला होता. अमोल त्याची चलबिचल पाहून म्हणाला, विनय, पाहिलंस आजही तुला किती त्रास होतो त्या गोष्टीचा. विनय, मला वाटतं तू प्रियाविषयी विचार करावा. तिच्या डोळ्यात जे प्रेम दिसतं ते खरं आहे. जे प्रेम तुझ्या डोळ्यात मी नेहाविषयी पाहायचो, अगदी तसंच प्रेम तिच्या डोळ्यात दिसतं. विनय हे ऐकून स्तब्ध झाला. तो म्हणाला, अमोल, माझी जी अवस्था झाली होती ती मला प्रियाच्या बाबतीत नको आहे. तुला माहित आहे ना, मी त्या दिवशीच तुला म्हणालो, माझ्या मनात फक्त नेहा आहे आणि तीच राहणार. तिचं स्थान दुसरी कोणतीही मुलगी घेऊ शकत नाही. अमोल त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाला, विनय, मान्य आहे, तुझ्या आयुष्यात नेहाशिवाय दुसरी मुलगी येऊ शकत नाही. तू दुसऱ्या मुलीला स्थान देऊ शकत नाही. पण मला हे सांग, खरंच जर तुझ्याविषयी मग तिच्या मनात प्रेम असतं तर तिने एकदा तरी तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला असता. तो दिवस विसरलास ज्या दिवशी तू प्रेम व्यक्त करणार होता. बॅगमधून गुलाबाचं फूल काढलं आणि ती पुढे निघून गेली. एकदाही तुला मागे वळून पाहिलं नाही. आजही मला ते चित्र डोळ्यासमोर तसेच दिसतं. तुला खरंच वाटतं नेहा तुझ्यावर प्रेम करत होती. तुझ्या आयुष्यात ती येईल आणि जर ती तुझ्या आयुष्यात नाही आली तर. विनय मनातल्या मनात विचार करू लागला, खरंच हे एकतर्फी प्रेम होतं का माझं. अमोल म्हणत आहे तेही बरोबर आहे. कॉलेज संपून इतके वर्ष सरले तरी देखील नेहाचा काहीच पत्ता नाही. कुठे असेल ती, तिच्यापर्यंत कसं पोहोचायचं. आणि जरी मी पोहोचलो तरी देखील ती मला स्वीकारेल असंही तिच्या वागण्यावरून नेहमीच वाटायचं. तिला मी आवडत नाही.
विचाराच्या तंद्रीत असताना अमोलने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, विनय, तू हाच विचार करत आहेस ना? नेहा कुठे असेल, कशी असेल, बरी असेल ना? विनयने होकारार्थी मान हलवली. त्याचे डोळे भरून आले. डोळे पुसत म्हणाला, अमोल, माहित नाही का, पण मला तिची नेहमीच काळजी वाटते. तू बरोबर म्हणालास. तू माझं मन ओळखतो. नेहाची काळजी वाटते. ती खुश असेल. खूप आठवण येते. मन सतत बेचैन राहतं. माहित नाही ती मला कधी पुन्हा दिसेल की नाही. कसं मन आहे ना अमोल, जे नाही आहे आयुष्यात त्याच्यासाठी तडफड होते. अमोल म्हणाला, बरोबर बोलतोय तू. नेहा तुझ्या आयुष्यात नाही. तिचा काही पत्ता नाही. ती कुठे आहे, आणि जरी ती आली तरी ती तुझा स्वीकार करेल, तुझं प्रेम एक्सेप्ट करेल की नाही, काहीच माहित नाही. तरीही तू तिची वाट बघत बसला आहेस. तिच्यासाठी सुरत बसला आहेस. आणि इथे प्रिया जी तुझ्यावर मनापासून प्रेम करते आहे, तुझ्या आयुष्याचा भाग होऊ पाहते आहे, तू तिला नेहासाठी नाकारतो आहेस. हे मन असंच आहे राजा, जे नाही त्याच्यासाठी फक्त पळत राहायचं आणि अस्वस्थ व्हायचं. अमोलच्या बोलण्यात तथ्य होतं. चुकीचं बोलतच नव्हता. विनय नेहासाठी तडफडत होता आणि प्रिया विनयसाठी. मनाची समजूत घालणं कठीण होतं, पण समजूत घालण्याशिवाय पर्यायही नव्हता. अमोल विनयचा इतका चांगला मित्र होता की त्याच्या मनामध्ये होणारी खळबळ तो जाणून होता. विनयचं भलं कशात आहे हे त्याच्या इतकं कोणालाच माहीत नव्हतं. विनयसाठी होणारी प्रियाची धडपड तगमग अमोल स्वतःच्या डोळ्याने पाहत होता. मनात वाटत होतं, प्रियाच त्याच्यासाठी योग्य आहे. नेहाविषयीचे पण मनात प्रेम आहे ते केवळ फक्त एकतर्फी आहे, आणि एकतर्फी नातं काहीही केलं तरी ते टिकत नाही, याची तो त्याला जाणीव करून देणार होता. खूप नशीबवान होता, त्याच्या आयुष्यात अमोल सारखा मित्र होता. सो त्याला योग्य तो मार्ग दाखवत होता. प्रिया केतकीला म्हणत होती, बरं झालं आपण जाऊन त्या दोघांची माफी मागितली, नाहीतर त्यांनी काय विचार केला असता. केतकी म्हणाली, माफी मागितली आहे, पण आता तू मला एक वचन दे, तू जास्त विचार करणार नाहीस. आणि प्रेम जरी असलं तरी देखील तुझ्या आयुष्यात इतरही माणसं आहेत, त्यांच्यासाठी तू जगणं सोडणार आहेस का? नाही ना? प्रियाला केतकीचं बोलणं पटलं होतं. प्रिया म्हणाली, मी खरंच प्रयत्न करेन. तुझं म्हणणं बरोबर आहे. मी अशा गोष्टीमध्ये वाहून गेले आहे की तिथे मी स्वतःला विसरले आहे. केतकी म्हणाली, बरं आता हा विषय सोड. तू पिकनिकला येणार आहेस ना? प्रिया म्हणाली, हो मी येणार आहे. केतकी तिला टाळी देत म्हणाली, ये होईना बात माय डिअर प्रिया. इथे विनय विचारात पडला. घरी आल्यावर तो रूममध्ये गेला आणि एकटक भिंतीकडे पाहू लागला. त्याला आज अस्वस्थ वाटत होतं. त्याने अमोलला फोन केला. अमोल, आज खूप अस्वस्थ वाटत आहे. काही सुचत नाही. दुपारी जे देखील ऑफिसमध्ये घडलं त्याच्यानंतर मला खरंच काही सुचत नाही. मन बेचैन झालं आहे. अमोल म्हणाला, विनय, मला माहित आहे तुला असं का वाटत आहे. हे होणं स्वाभाविक आहे. आता तू माझा ऐक. जे झालं ते झालं. तू जास्त विचार करू नकोस. प्रिया एक चांगली मुलगी आहे, आणि जर ती तुझ्या आयुष्यात आली तर नक्कीच तुझं आयुष्य खूप सुंदर होईल. पण त्यासाठी तुला तुझ्या मनात जे नेहाचं स्थान आहे ते नाहीसे करावे लागेल. विनयला हे ऐकून फार वाईट वाटत होतं. त्याला एक्सेप्ट करता येत नव्हतं. नेहाला मनातून कसं बरं काढता येईल, त्याच्यासाठी ही अशक्य अशी गोष्ट होती. विनय शांतपणे अमोल काय बोलत आहे ऐकू लागला. अमोल बोलू लागला, विनय, मला माहित आहे तुझ्यासाठी ही कठीण गोष्ट आहे, पण असं किती दिवस तू राहणार आहेस? या आशेवर नेहा कधीतरी येईल, तुला भेटेल, आणि हे जे तू विचार करतो आहेस ना ते खरं तर अशक्य आहे. मनाला खंबीर बनव. तू अजूनही तिथेच आहेस. जुन्या विचारातच अडकून पडला आहेस, जे तुझ्यासाठी घातक आहे. ज्या गोष्टींचं भविष्य नाही त्या गोष्टींना वर्तमानात तू स्थान देत आहेस. त्याने तुला फक्त त्रास होणार आहे. तुझ्या बुद्धीला
गोष्ट पटत आहे पण मन मात्र तिथेच आहे. तुला माहित आहे ना हे एकतर्फी प्रेम किती त्रास देतं. तू भोगला आहे सारं. तुझी ती अवस्था एक मित्र म्हणून मी जवळून पाहिली. पण आता पुढे जायची वेळ आहे मिने. त्यामुळे आता सारे पाश तोडून टाक. जुन्या विचारांचे जे जाळे तुझ्या मनात पसरले आहे त्यांना साफ कर. पुढे जाण्यासाठी आपल्याला पाठच्या गोष्टींचा त्याग करावाच लागतो. सर्वच आपल्याला भेटतं असं नाही. ते बोलतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. अगदी तसंच. मी नाही बोलता झाला. अमोल, मला पटतंय पण माझं मन आजही नेहामध्ये अडकून आहे. अमोल रागावला आणि म्हणाला, का असा वागतो? का बालिशपणा करतो आहेस? जी गोष्ट अशक्य आहे त्याच्या पाठी का पडला आहे? का हट्ट करतो आहेस तू? अमोल पुढे बोलतच होता. विनय, तुला खरंच त्याच्यातच अडकून राहायचं आहे का? का तू स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करतो आहेस? तुला माहित आहे का तू मानसिक त्रासातून जात आहे. अशा मानसिक त्रासातून जिथे तुझी सुटका फक्त तूच करू शकतो. मित्र म्हणून मी तुला चांगला सल्ला देणार पण त्याचं पालन करणं हे केवळ तुझ्या हातात आहे. तू तुझे पाय अशा साखळीत अडकवले आहेस की जिथे स्वतःला मुक्त करत नाहीस, उलट तू त्याच्यात बंदिस्त होत आहेस. आणि अशा प्रकारे बंदिस्त आहेस की तिथे काहीच आशा नाही. तुझ्या हाती निराशाच येणार आहे. प्लीज आता हे नेहाचं प्रकरण बंद कर. नेहा केवळ भास होता, तुझ्या आयुष्यातला भाग कधीच नव्हती. हे सारा ऐकून विनयला भरून आले. त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. हातातून काहीतरी अमूल्य सुटत चाललं आहे असं वाटत होतं. अमोलला माहित होतं नेहाच्या आठवणीपासून विभक्त करणं सोपं नाही. आता मात्र त्याने विनयला सरळ सांगून टाकले, विनय, जर तू नेहामध्येच अडकून राहिलास तर लक्षात ठेव तू मलाही गमावशील. विनय म्हणाला, अमोल, काय बोलतो आहेस तू? तू माझा जीवलग मित्र आहेस. प्लीज असं काही बोलू नको. ते शक्य नाही. अमोल म्हणाला, शक्य नाही? मग मी हात जोडतो. तुझ्या जीवनाच्या पुस्तकातलं नेहा नावाचं पान नेहमीसाठी बंद कर. नेहाचा विषय सोडून दे आणि आता पुढचं आयुष्य जग. क्रमश. श्रोते हो, आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद.